नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिफरंट टूलबार्स पाहणार आहे. त्यामध्ये ड्रॉ टूलबार आहे, त्याच्यानंतर मॉडिफाय टूलबार आहे, एनोटेशन आहे, लेयर्स आहे. या व्हिडिओमध्ये आपण पहिल्यांदा ड्रॉ टूलबार काय आहे आणि त्याच्यामध्ये कोणकोणत्या कमांड आहेत ते बघू. तर त्यामध्ये कमांड कोणकोणते आहेत? लाईन कमांड आहे, त्याच्यानंतर पॉलीलाईन कमांड आहे, सर्कल कमांड आहे. सर्कलमध्ये पण हे इतके टाईप आहेत. त्याच्यानंतर आर्क मध्ये बघितलं तर हे इतके टाईप आहेत. त्याच्यानंतर रेक्टँगल आणि पॉलिगॉन ड्रॉ करण्यासाठी आपण या कमांडचा यूज करणार आहे. त्याच्यानंतर इलिप्ससाठी, त्याच्यानंतर हॅचिंग करायचं असेल आपल्याला, ग्रेडियंट बाउंड्री दाखवण्यासाठी या कमांडचा आपण यूज करणार आहे. आता ड्रॉइंगच्या बाबतीमध्ये ड्रॉइंग आपण काय करतो, एका पेजवरती प्रिंट करतो. आता ज्या पेजवरती आपण ते प्रिंट करतो त्या पेपरची साईज ही वेगवेगळ्या पद्धतीची असते. म्हणजे ती साईज A0 असते, A1 असते, A2 असते, A3 असते, A4 असते. तर हे A0, A1, A2, A3, A4 म्हणजे काय असतं आणि त्याची साईज किंवा त्याचे डायमेन्शन काय असतात हे मी माझ्या दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये डिस्कस केलेलं आहे. तिथं ते तुम्ही बघू शकता. आता मला A3 साईज वरती जर मी ड्रॉ केलेली ड्रॉइंग प्रिंट करायची असतील, म्हणजे सपोज इथं हा प्लॉट हा ऑप्शन दिसतो. आपण प्लॉट वरती क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला पेपर साईज दिसते. आता हे पेपर साईज मध्ये ह्या इतक्या साईज काय आहेत अवेलेबल आहे. ह्याच्यामध्ये A4 साईज आहे, A3 साईज आहे, A2 साईज आहे, A1, A0 हे आपण थेरीमध्ये डिस्कस करू. तर A0 साईज म्हणजे ही 841 बाय 1189 असते. A3 साईज जी असते ती 420 बाय 297 असते. इथं आपण ड्रॉइंग जी ड्रॉ करणार आहे सॉफ्टवेअरमध्ये, त्यासाठी आपण ISO A3 साईज जी 420 बाय 297 mm आहे ही रेफर करणार आहे किंवा ही यूज करणार आहे. आता ऍक्च्युली ह्या स्क्रीनवरती आपल्याला A3 साईजचं डायमेन्शन क्रिएट करायचं आहे. म्हणजे 420 बाय 297 डायमेन्शन आपल्याला क्रिएट करायचं आहे. ड्रॉइंगसाठी सगळ्यात महत्वाचं असतं युनिट्स. तर ते युनिट्स आपल्याला प्रोव्हाइड करावे लागतील अगोदर. तर ते युनिट्स कसे प्रोव्हाइड करणार आपण? जस्ट स्क्रीनवरती मी युनिट्स टाईप केलं, त्याच्यानंतर मी इंटर केलं. आता इंटर केल्यानंतर आपल्याला काय काय ऑप्शन दिसतात? लेंथ दिसते. सो लेंथ आपण ही डिसिबल मध्ये मेजर करतो. त्याच्यानंतर अँगल जो आहे तो डिसिमल डिग्रीज मध्ये ठेवतो. आता प्रिसिजन जो आहे तो प्रिसिजन आपण 0.0 इतका ठेवलेला आहे आणि इथं सुद्धा प्रिसिजन अँगलसाठी 0.0 इतकं ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर युनिट्स टू स्केल इन्सर्टेड कंटेंट. महत्वाचं म्हणजे ड्रॉइंगसाठी आपल्याला युनिट्स द्यावे लागतील. तर युनिट्स हे आपण काय ठेवलेले आहेत? मिलीमीटर्स मध्ये ठेवलेले आहेत. आणि जनरली आपण इंजिनिअरिंग ड्रॉइंगच्या बाबतीमध्ये युनिट्स हे मिलीमीटर्स मध्येच असतात किंवा ऑल डायमेन्शन्स आर इन MM असतात. तर हे मिलीमीटर्स मध्ये आहेत. इथे येऊन मग मी काय केलं, आणि इव्हन हे जे आहे युनिट्स फॉर स्पेसिफाईंग इंटेन्सिटी ऑफ लाइटनिंग हे इंटरनॅशनल आहे. बाकीचं सेटिंग आपण काही चेंज केलेले नाही. मी ओके केलं. आता ह्या स्क्रीनवरती आपल्याला ती A3 साईज क्रिएट करायची आहे. तर ती कशी करणार आपण क्रिएट? त्याच्यासाठी आपल्याला काय द्यावं लागतील? ह्या स्क्रीनवरती लिमिट्स क्रिएट करावे लागतील. एक बॉर्डर आपल्याला क्रिएट करावी लागेल. तर ती बॉर्डर क्रिएट करण्यासाठी काय करतो पहा, मी पुन्हा एकदा लिमिट्स टाईप केलं. लिमिट्स टाईप केलं. आता लिमिट्स टाईप केल्यानंतर काय विचारतं बघा, ते लिमिट्स स्पेसिफाय द लोअर लेफ्ट कॉर्नर. हा, आता लोअर लेफ्ट कॉर्नर मी काय दिलेला आहे? 0,0. म्हणजे मी इथं हा जो ओरिजिन आहे एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस आहे, हा इथला पॉइंट आहे, तो मी 0,0 असा दिलेला आहे. आता त्याच्यानंतर मी एंटर केलं. आता पुन्हा ते काय विचारतं? लिमिट्स स्पेसिफाय अप्पर राईट कॉर्नर 420 बाय 297 हे आपल्याला पुट करायचं आहे. त्याच्यानंतर मी पुन्हा लिहिलं 420,297. आता ही आपण इथं डायमेन्शन देऊन घेतली, पण अजूनही स्क्रीनवरती आपल्याला काही दिसत नाही. आता ते देण्यासाठी किंवा ते व्हिजिबल होण्यासाठी काय करतो पहा, मी इथं रेक्टँगल वरती क्लिक केलं. आता मी इथं ह्या रेक्टँगल या कमांड वरती क्लिक केलं. आता पुन्हा ते काय विचारतं? स्पेसिफाय फर्स्ट कॉर्नर पॉइंट. फर्स्ट कॉर्नर पॉइंट काय देणार आहे आपण? हा ओरिजिनचा पॉईंट, म्हणजे हा एक्स आणि वाय ऍक्सिस ही कोऑर्डिनेट सिस्टीम इथे जी क्रिएट केलेली आहे त्याचा पॉईंट आपण देणार आहे. तो पॉईंट किती आहे? त्याचे कोऑर्डिनेट्स काय आहेत? 0. टॅबचं बटन दाबा, त्याच्यानंतर पुन्हा 0. तुम्हाला टॅब बटन प्रेस केल्यानंतर काय होतं? ते स्विच होतं.
म्हणजे कोऑर्डिनेट जे काय आहेत एक्स आणि वाय कोऑर्डिनेट आपण तिथं टाईप करू शकतो. सो 0,0 इंटर. त्याच्यानंतर ते काय म्हणतं स्पेसिफाय अदर कॉर्नर पॉईंट. हा अदर कॉर्नर पॉईंट काय द्यायचं बघा आपल्याला इथे 2 दिसतात आपल्याला. हे झूम इन झूम आउट कसं करतो आपण स्क्रोल बटन जे आहे माऊसचं त्याच्यावरती झूम इन झूम आउट करतो. आपल्याला डायमेन्शन काय द्यायचे आहे लेंथ आणि हाईट. लेंथ किती आहे 420. तुम्हाला स्विच करायचं असेल तर टॅब बटन दाबा. टॅब. सो आपण लेंथ देऊन घेतली. आता आपल्याला द्यायची आहे हाईट. हाईट किती आहे 297. हाईट किती आहे 297. पुन्हा मी इंटर बटन प्रेस केलं. आता बघा इथे एक छोटासा हा रेक्टँगल क्रिएट झाला. हा आता हा खूपच छोटा दिसतो. त्याला स्क्रीनला फिट करण्यासाठी मी काय कमांड देतो झूम ही कमांड देतो झूम. सो झूम मी टाईप केलं आणि एंटर केलं. आता त्याच्यानंतर ते पुन्हा विचारतं झूम ऑल सेंटर डायनॅमिक बरेच ऑप्शन आहेत त्यातला मी ऑल हा ऑप्शन क्रिएट केला. तर ऑल ऑप्शन क्रिएट केल्यानंतर तुम्हाला जाणवत असेल की तो रेक्टँगल अगोदर जो छोटा होता तो आता काय झाला मोठा झाला किंवा तो आता व्हिजिबल दिसतो आपल्याला. जसा मी स्क्रोल हा फॉरवर्ड आणि बॅकवर्ड करेन तसा स्क्रीनमध्ये आपल्याला फरक जाणवतो. तर इथं आता हा जो आपल्याला रेक्टँगल समोर दिसतोय हा रेक्टँगल हा 420 म्हणजे ही जी लेंथ आहे ही 420 आहे आणि ही जी हाईट आहे ती किती आहे 297 इतकी आहे. इथून पुढे जी आपण ड्रॉ करू ही ड्रॉइंग ही एक बॉर्डर आपण क्रिएट केली. त्या बॉर्डरच्या आतच आपण ती काय करणार ड्रॉइंग क्रिएट करणार किंवा ड्रॉइंग ड्रॉ करणार जेणेकरून ज्यावेळी मी ह्या ड्रॉइंगची प्रिंट घेईन प्रिंटरवरती प्रिंट घेईन त्यावेळी ह्या बॉर्डरच्या बाहेर काय होणार नाही ड्रॉइंग नसली पाहिजेत. नाहीतर जर ती ह्या बॉर्डरच्या बाहेर असतील तर ती काय होणार नाही प्रिंट होणार नाही. ह्या बॉर्डर लाईनच्या आत जे काय असणार जे ड्रॉ केलेलं असणार तेच फक्त काय होणार प्रिंट होणार. अदर दॅन दिस बॉर्डर व्हॉट एव्हर ड्रॉइंग्स युअर ड्रॉन इट विल नॉट गेट प्रिंटेड. ते प्रिंट होणार नाही. त्यामुळे डोक्यात ठेवा नेहमी की ह्या बॉर्डर लाईनच्या आतच आपल्याला ड्रॉइंग्स ड्रॉ करायची आहे. थँक्यू.